राधानगरीत शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, मालवे गावात राजू शेट्टींच्या सभेतून संघर्षाचं रणशिंग। राज्यात सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला सुरुवात होत असल्याचं चित्र दिसत असून या प्रकल्पाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातही या महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। याच पार्श्वभूमीवरती राधानगरी तालुक्यातील मालवे गावातून शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध दर्शवण्यात आला। हजारोंच्या उपस्थितीत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। छोट्याशा मालवे गावात झालेल्या या सभेला पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आंदोलनाला जोरदार पाठिंबा दर्शवला। यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, मालवे हे अत्यंत छोटं गाव आहे, मात्र या छोट्याशा गावात हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित राहिले आहेत। यावरून शक्तीपीठ महामार्गाला किती प्रचंड विरोध आहे याचा हा जिवंत पुरावा आहे। सरकारकडून केवळ काही शेतकरीच या महामार्गाला विरोध करत असल्याचा दावा केला जातोय, मात्र आता आजच्या सभेतील विक्रमी उपस्थितीने सरकारच्या दाव्याला सणसणीत उत्तर मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। मालवे हे अतिशय छोटं गाव आहे आणि या छोट्या गावामध्ये आज एवढ्या मोठ्या संख्येनं शेतकरी जमलेले होते। यावरून या शक्तीपीठ महामार्गाला किती प्रचंड विरोध आहे याचा हा धडधडीत पुरावा आहे। एका बाजूला सरकार म्हणतं की काही ठराविक लोकांचाच शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे, त्यालाही सनसनीत चपराक आहे। आणि अशीच परिस्थिती आजरा तालुक्यामध्ये आहे, राधानगरी तालुक्यात आहे, बिदरगडमध्ये आहे, पन्हाळ्यामध्ये आहे, करवीरमध्ये आहे, पन्हाळ्यात आहे, पलीकडे सांगली जिल्ह्यामध्ये आहे। सगळीकडं असा विरोध आहे, परंतु दडपशाही करून हा रस्ता शेतकऱ्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न होतोय, सर्वसामान्य जनतेवर लादण्याचा। कारण ह्याच्यामध्ये आता फक्त ज्याची जमीन जाणार आहे तेच नाहीत, तर महापुरामुळे बाधित होणारे आहे, संभाव्य बाधित आहे। त्याचबरोबर अनेकांच्या असं लक्षात आलेलं आहे की हे 1,00,000 कोटी रुपये जे खर्च होणार आहेत रस्त्याला, त्यातला समजा रस्ता झाला तरी 40-42 हजार कोटीचा रस्ता होणार आहे। म्हणजे 55 ते 60 हजार कोटी रुपये हे भ्रष्टाचारामध्ये जाणार आहेत। आणि हे सगळे पैसे 1,00,000 कोटी रुपये हे भविष्यामध्ये त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टोलमधनं परत द्यायचे। सरकार 1 रुपया घालणार नाही। मग हे काय चाललंय? 60% रक्कम जर का भ्रष्टाचारामध्ये मुरणार असेल तर महाराष्ट्रातला एक जबाबदार नागरिक या नात्यानं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असला भ्रष्टाचार, असले स्कॅन्डल सगळे मोडून काढलं पाहिजे। पुढच्या रणनीतीबद्दल आपण काय सांगाल साहेब? आमचे एक पॉलिसी ठरले, 13च्या 13 जिल्ह्यामध्ये आमच्या समन्वय समित्या आहेत आणि आम्ही सगळे एकमेकाच्या संपर्कात आहोत। 13 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं एकत्रित असं आंदोलन चालू आहे। इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे की सुरुवातच संयुक्त मोजणीपासून विरोध करायचा। आणि जोपर्यंत संयुक्त मोजणी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या रस्त्याचा हे पूर्ण एस्टिमेट आणि DPR ज्याला म्हणतो डिटेल प्लॅन तो पूर्ण होऊ शकत नाही। आणि त्यामुळं आम्ही संयुक्त मोजणीपासूनच त्याला विरोध करायला सुरुवात केली आहे। येत्या 9 जूनला आम्ही एक प्रचंड मोठा महामोर्चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काढणार आहोत, दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय। आणि यातून या रस्त्यामुळं या रस्ता लादण्याचा प्रयत्न केल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जनतेचा किती मोठा रोष आहे हे या मोर्चामधून आम्ही दाखवू। यावेळी मालवे गावासह पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जमीन वाचवा, शेतकरी वाचवा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। पिढ्यानपिढ्या कसत आलेली जमीन वाचवण्यासाठी आता आरपारची लढाई लढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। छोट्याशा मालवे गावात उसळलेल्या जनसागराने प्रशासनाचंही लक्ष वेधून घेतलं। सरकारचा विकासाचा दावा करत असतानाच आता शेतकरी मात्र अस्तित्वाच्या लढाईसाठी रस्त्यावरती उतरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आगामी काळात हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी शेतकरी नेत्यांकडून देण्यात आला। शाहू न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी ऋषिकेश चौगले, राधानगरी। अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा। धन्यवाद।